गोलंदाजी मार्क वरती अजय पवार. अजय पवार सज्ज झालाय. अजय पवारचा अजय पवारची पूर्ण फॅमिली या ठिकाणी मॅच बघण्यासाठी. कारण पहिला चेंडू हलक्यात त्यांनी खेळून काढलाय. हितेश साहनी उर्फ रबाडा निश्चितच जेसीसी संघामधला प्रमुख अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय साहिल. परंतु मार्कवरती आता ही जोडी जबरदस्त जोडी आहे. ही जोडी शेवटपर्यंत उभी राहिली तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी नाकी 9 आणते प्रत्येक संघांच्या. आणि ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर नक्कीच एक मोठा स्कोअर उभा राहण्यामध्ये मदत होते जेसीबी संघाला. अशी ही जोडी रबाडा आणि साहिलची. अजय पवार पहिला चेंडू टाकला, एकेरी आलाय. त्याच्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज टाकल्यानंतर निश्चित थोडासा टप्पा या ठिकाणी गुडलेनवर पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. तेजस सोनी उर्फ बाळा त्या चेंडूवरती गेले होते, अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालाय. 2 बॉल 2 धावा फलकावरती. सुरुवात चांगली आहे. एकेरी धावसंख्येने सुरुवात केली जाते आणि एकेरी धावसंख्येने सुरुवात का नाही, कारण ज्यावेळेस आपण पाहतोय ऑनड्रम बॉक्स क्रिकेटमध्ये आता पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू जास्त करून चौक्यावर जास्त भर देत नाहीत. खराब चेंडू येईल तरच त्यावरती हिट करण्याचा प्रयत्न करतात, अन्यथा स्ट्राईक रोटेट करून एकेरी धाव घेऊन धावसंख्येचा ग्राफ वाढवताना दिसतात. कारण गरजेचं आहे ते. एखाद चेंडू निर्धाव झाला तर एक खाली आल्यानंतर चौकार मारण्यासाठी कंपल्सरी सगळे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकेरी धाव जेव्हा चालू असते त्यावेळेस मनामध्ये दडपण निर्माण होत नाही. त्या कारणे आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू 4 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. सूझबूझ क्रिकेट यहाँ पर दिखाई दे रही है, लेकिन इसे ओहो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी जोखीम उचलण्याचा प्रयत्न. बॅटीची वरची कडा लागून चेंडू थेट वैभव पाटील यांच्या हातामध्ये जातोय. कॅचच्या रूपात या ठिकाणी हितेश साहनी उर्फ रबाडा होतोय बाद. थैंक यू डीजे, थैंक यू सो मच. पहले विकेट का पतन यहाँ पर होता हुआ. हितेश रबाड़ा के लिए यहाँ पर गेंद अच्छी थी, गुड लेंथ वाली गेंद थी, लेकिन जो टप्पा गिरने के बाद उछाल ली थी उस गेंद को ड्राइव करने के चक्कर में यहाँ पर कैच थमा बैठे रबाड़ा. उसके बाद आने वाले बल्लेबाज यहाँ पर आशीष शर्मा हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. निश्चितच एकेरी धाव घेतलेली आहे. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहिलं तर धावा फलकावरती आहे. एक गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय आणि ती ताकद आहे अजयच्या गोलंदाजीमध्ये. पहिली ओव्हर संपलेली आहे. 5 धावा फलकावली. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कमध्ये शिवम बेनबन्सी आलेला आहे. प्रमुख गोलंदाजाच्या रूपाने आगाशी मध्ये खेळताना दिसतो आणि आता मात्र वाट पाहिली चेंडूची आणि त्या चेंडूला कव्हरची दिशेला 2 फिल्डरच्या मधून ठेवून दिला 4 धावांसाठी चौकार. चेंडू भेटला होता, नक्कीच थोडीशी वाट पाहिली होती. जास्त आखूड चेंडू होता आणि त्या चेंडूवरती 4 धावा गोळा केल्यात. 9 वरती धावफलक पोहोचवलाय. ओहो हा चांगला टप्पा आहे. हा चांगला टप्पा आहे. त्या चेंडूवरती निश्चितच आशिषने मन बनवलं होतं, परंतु मन बदललं सुद्धा. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला, पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन 1 धाव फलकावरती लगावली जाते. 10 धावा फलकावरती या ठिकाणी आतापर्यंतचे 8 चेंडू संपलेले आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. शिवमचा हा बॉल आखूड टप्प्याचा टप्पा पडून उसळी घेणारा चेंडूवरती जबरदस्ती शॉट मारायला गेले आणि साहिल राणे मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारला चेंडू आणि बाद होऊन तंबू मध्ये परत.
अक्षय आलेले आहेत फलंदाजी मार्क वरती. अक्षय शिरसेकर हलक्या त्यांनी खेळून काढला निश्चितच या चेंडूला. दोन सलामीवर बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. तर या ठिकाणी दोघांनी मन बनवलंय की आता आपल्याला काहीतरी शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करू, कारण दोन फलंदाज बॅक टू डिपार्ट केल्यानंतर थोडंसं दबाव नक्कीच असणार आहे JCB संघावरती, कारण महत्त्वाचे जे फलंदाज आहेत ते बाहेर गेलेले आहेत. नक्कीच मधल्या फळीतल्या फलंदाजांना थोडं या ठिकाणी नाकीनऊ होणार आहे, थोडंसं दबाव असणार आहे. शिवमचा हा बॉल निश्चित आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची पडलाय, परंतु 1 विकेट सुद्धा हासिल केलाय. हलक्या त्याने खेळून काढला. शुभम कांबळे चेंडूवरती येतोय, ही उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. धावफलक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 12 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल अक्षयसाठी या षटकामधला. शिवमचा हा बॉल निश्चितच अक्षय करता. हा टप्पा या ठिकाणी थोडासा उचळी घेणारा चेंडू निश्चितच त्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवला. दरम्यान आपण पाहतो दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडच्या मोबदल्यानंतर JCB संघ फलकावरती लगावतोय 13 धावा. जगून चॅलेंज आम्हाला देताय काय, तुम कायमचो हो संपवायला आम्हा टाईम लागणार नाही. आमच्या भारतासमोर पाकिस्तानाची जरा बी अवकात नाही. थँक्यू सो मच. निश्चितच 2 षटकांमध्ये 13 धावा, 2 गडी बॅक टू डिपार्ट केलेला आहे. तिसरा गोलंदाज उभरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन पवार. लक्ष्मीकांत पवार यांचे सुपुत्र आर्यन पवार या ठिकाणी. आणि चुकी घडलाय या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली होती आणि फेकी थोडीशी खराब असल्या कारणे हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि ओव्हर थ्रोची 1 आणखी रन या ठिकाणी धावफलकावरती ऍड होते. 2 धावांनी धावसंघ पुढे सरकताना जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. आर्यन पवार निश्चित याला म्हटलं गेलं तर ह्याच वर्षामध्ये त्याला टीममध्ये जागा दिली आणि टीममध्ये जागा दिल्यानंतर आपल्या गोलंदाजी निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजाने निश्चितच प्रभावित करून सोडलाय. रेनी सीझन मध्ये 2 बेस्ट बॉलरचे प्राइज त्याच्या वाट्याला आलेले आहेत आणि इथून पुढे जर खेळत असला, पुढे जर चांगली गोलंदाजी अजून केली तर नक्कीच त्याला आणखीन यश प्राप्त होऊ शकते आणि एक चांगला गोलंदाज म्हणून आपल्या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नाव कोरलं जाईल त्याचं. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडला. 1 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त केलंय. दरम्यान 3 चेंडू अजूनही बाकी असतील. अधूनमधून ते सरळ चेंडू सुद्धा टाकण्यामध्ये माहीर असणारा हा असा गोलंदाज आणि फिल्डिंग मध्ये तर त्याचे जे थ्रो आहेत ते थ्रो सुद्धा बघण्यासारखे असतात. तसा हा गोलंदाज मिस्टर आर्यन पवार. ओहो, फिरकीची कमाल या ठिकाणी दाखवतोय. आड्या बॅटने खेळाचं मन बनवलं होतं आशिषने, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू फिरतोय, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. लोअर फुटबॉल चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. वैभव पाटील ने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलंय आणि मुकेशने चेंडू गॅदर केला, यष्टीना स्पर्श केला आणि तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये आशिष नव्हते, त्यामुळे त्यांना बाद होऊन परतावं लागलं. क्या बात है, जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का नजारा आर्यन की तरफ से दिखाई देता हुआ. अब तक देखे जाए तो 3 गेंदे डॉट डाल चुके हैं. आर्यन की लास्ट बॉल, नए बल्लेबाज प्रणय. छोटी गेंद और छोटी गेंद को ड्राइव किया कवर की दिशा में. अजय वहां पर फील्डिंग करके यहाँ पर गेंद अंदर रखी थी. अंदर रखने के बाद देखा जाए तो दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 1 रन यहाँ पर निकाल लिया है.
तीसरे ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है। तीसरे ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट जाने के बाद जेसीसी बी टीम ने लगाए हैं 17 रन। बहुत अच्छी ओवर। अपने इस ओवर में 6 गेंदे डालकर सिर्फ 4 रन खर्च किए हैं आर्यन पवार। थँक्यू डीजे। शेवटचं षटक, शेवटच्या षटकासाठी आलेला गोलंदाज हा सुद्धा महत्वाचा अस्त्र आहे टीम आगाशी संघाचा, कारण त्याच्या हातून जेव्हा चेंडू पडतो ना, तो फलंदाजाला कळत नाही की कोणत्या पद्धतीचा चेंडू पडेल। असा हा गोलंदाज मुकेशच सांगू शकेल मी आता कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकणार आहे। असा गोलंदाजी मार्गवरती रेडी झालाय मिस्टर मुकेश यादव। सातत्याने भरपूर ठिकाणी आपल्या गोलंदाजीने मैदान हलवलेली आहेत। मुकेश यांनी ज्या वेळेस बॅलन्स वर होतो त्या वेळेस त्या बॅलन्सला कमी करण्याचा प्रयत्न आपल्या नफीलू गेंदबाजीने कमाल करून बॅलन्सवर आणण्याचा प्रयत्न मुकेशकडनं केला जातो। आणि आज मात्र या ठिकाणी चौथं म्हणजे प्रभावी जे शेवटचं अस्त्र, शेवटचं षटक म्हणजे डेथ टाकण्यासाठी आलेला आहे। नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचे आहे। तेजस 11 विपक्ष आदि योगी सेवा संतोष भवन। कर्णधार आपण रेडी राहायचं। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत। अकू टप्प्यात चेंडू टाकतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेते, त्या कारणाने निश्चितच आडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना होतोय, परंतु ज्या ठिकाणी डिक्लेअर आहे त्या दिशेला चेंडू जातोय। आता मात्र जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता। वैभवच्या हातात जर चेंडू आला असता तर नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असतं जेसीबी संघासाठी, परंतु ज्या वेळेस त्यांच्या हाताला स्पर्श करून बाजूला सारला गेला होता त्यावेळेस 1 रन घेण्याची संधी मिळाली, ती रन घेतली गेलेली आहे। एका धावनिशीत धावफलक 20 वरती पोहोचलाय। ज्या ठिकाणी शेवटच्या षटकातले 3 चेंडू संपले आणि चौथा चेंडू टाकल्यानंतर टप्पा पडून थोडासा फिरतोय अक्षय, या ठिकाणी हक्काबक्का राहतोय, शाहरुखाने चित्त होतोय, नेदा चेंडू पडतोय। खोलो टप्प्याच्या बॅटीची लीडिंग एज लागल्यानंतर आर्यन पवारने झेल टिपलाय। अक्षय सिरसेकर झेल बाद। कमाल की गेंदबाजी यहां पर दिखाई देते हुए मिस्टर मुकेश यादव की यहाँ थी। कहा था जो ग्राफ है, जो रन बढ़ते जाते हैं उन्हें रोकने का काम मुकेश यादव करते हैं, और यहां पर भी वही काम हमें दिखाई देता हुआ। अब तक 5 गेंदें डाली, 5 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए। फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलंय। शुभम कांबळे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू निघून गेलाय। 4 धावांसाठी सीमारेषे पार, चौकार। यस, धन्यवाद दर्जे। 25 झाल्या, 26चा टार्गेट आहे अशू, 26चा टार्गेट आहे। चला, दोन्ही संघाचे कर्णधार संतोष भवन विपक्ष तेजस 11। दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने दाखवा मित्रांनो, मान्यवरांच्या शुभ हस्ते। आदरणीय सन्माननीय सूरज प्रसाद, आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल। आदियोगी सेवा संतोष भवन कर्णधार मित्रांनो, आपण या त्वरित या। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, नाही तर मॅच चालू असताना तो समालोचकाचा तो मॅचचा रिदम तुटतो, त्या कारणास्तव आपण त्वरित या। तेजस 11 संघ लॉसन दादा,
EPL अर्थात जागा अशी बिग बॅश लीग पर्व तिसरं आणि त्या पर्व तिसऱ्यातील ग्रुप डी च्या दिशेनं ज्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते आता नाणेफेकीचा कॉल एकीकडे संतोष भवनचा संघ आहे, दुसरीकडे तेजस 11 आगाशी असा आवाज आणि EPL येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. तुर्ताच आपण चर्चा करूयात. मान्यवरांना विनंती असेल सूरज आपण आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल मित्रा? फर्स्टर बॉलिंग करणार. अतुल आज ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, परंतु प्रथमतः चर्चा करतोय मी नवीन हंगामातील ही नवीन स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. कशा प्रकारचं रणनीती असेल, कशा प्रकारची टीम प्लॅनिंग कशा प्रकारे असेल? तर इथे मी पहिल्यांदाच खेळतोय आणि प्लस आमची नवीन टीम आहे. टीम आमची नवीन आहे, नवीन प्लेयर आहेत. ओके, तर आम्ही एवढंच बघणार की आपला जास्तीत जास्त एफर्ट लावायचा. हार जीत ती होतेच, बरोबर. त्यासाठीच आम्ही इथून शिकून जाणार काहीतरी. यस, नक्कीच शिकण्याचा प्रयत्न आपला असेल. एक मोठा संघ समोरच आहे, परंतु अजून एक प्रश्न, शेवटचा प्रश्न असेल, आज आगाशी नगरीमध्ये येऊन कसं वाटतं आणि ज्या प्रकारचं आयोजन आहे या आयोजनाबद्दल 2 शब्दात वर्णन आयोजकांना ऐकायला आवडेल. खूप चांगलं आयोजन आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. लोसन दादा जास्त चर्चा करत नाही, आयोजनाबद्दल 2 शब्दात ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे. ग्राउंडची परिस्थिती जर आपण पावसाळ्यात खेळत होते तेव्हा खूप अशी खराब होती आणि हे सगळं आगाशी टीमने केलं आहे, त्याबद्दल त्यांना सल्यूट आहे. चांगला टीमवर्क आहे त्यांचं, त्यामुळे हे शक्य आहे आणि असंच करत राहा. आमच्या असोसिएशनचा पाठिंबा हमेशा वैभव आणि त्यांच्या टीमबरोबर आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय आदियोगी सेवा संतोष भवन संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे धुरंधर संघ अर्थात तेजस 11चा संघ हा प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तुर्ताच वळतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं, जिथे आमचे साथी समालोचक आमचे मार्गदर्शक अनिल पेनबन्सी सर जोडले जातील. थँक्यू सो मच मृदुलजी. निश्चित आपण टॉस पाहिला, टॉस नंतर आपण पाहिलं की तेजस 11 टॉस जिंकला. आदियोगी संघ टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलाय आणि आपण पाहतोय सेकंड इनिंगचा या ठिकाणी मुकाबला. आगाशी संघाला निश्चित 25 धावांचं टार्गेट आणि तो 25 धावांचा टार्गेट पार करत असताना पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. 25 धावांचा टार्गेट होतं आणि 25 धावांचा टार्गेट पार करत असताना एकेरी धावसंख्येवरती भर देऊन आपण पाहत होते. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा गोळा केल्या टीम आगाशी संघाने. वैभव आणि अजयची जोडी मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय तीच जोडी आणि यावेळी सुद्धा ती जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. साहिलच्या पहिल्या 5 चेंडू 5 आणि शेवटचा चेंडू हिट केला वैभवने आणि चौकार गोळा केला त्या चेंडूवरती आणि धावसंख्या 9 वरती पोहोचवली. हलक्या रीतीने खेळून काढलेली आशिष शर्मा गोलंदाजी मार्कवरती आहे. 1 डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती येत असतो आणि गोलंदाजी मार्कवरती सुद्धा त्याची छाप चांगली सुटलेली आहे आपल्या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. आता मात्र या ठिकाणी 25 धावांचा पल्ला आहे. एक वर होती कुठेतरी चौकार लागल्यानंतर या ठिकाणी टीम आगाशी संघ थोडंसं या ठिकाणी वरचढ आहे. त्या कारणे जास्तीत जास्त एक धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्येला पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना केला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू आपण पाहिले दुसऱ्या षटकात, तिन्ही चेंडूवरती एकेरी धाव येत असताना धावफलक पोहोचवलंय 12 आकड्यावरती. जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच त्या चेंडूला फक्त ना फक्त खेळपट्टीवरती ठेवून एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे वैभव पाटील यांचा. क्या बात आहे, नजाकत भरा या ठिकाणी शॉट थोडासा मागे सरसावले, हलक्या रीतीने खेळून काढला ते चेंडूला, एकेरी धाव धावून काढली. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 14 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल वैभव पाटील साठी हलक्या रीतीने खेळून काढला. नक्कीच चांगले चेंडू होते, वेगवान चेंडू होते, अचूक टप्प्यावर ते चेंडू होते आणि या 6 चेंडूमध्ये एकही असा चेंडू नव्हता की त्या चेंडूवरती हिट करता येईल. त्या कारणे प्रत्येक
चेंडूंवरती एकेरी धाव घेऊन या षटकामध्ये 6 धावा गोळा केल्यात. थँक्यू डीजे. निश्चितच हितेश साहनी उर्फ रबाडा गुलाबी मार्क वरती आलेला आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी धावफलक आपण पाहिलं तर 15 धाव फलकावरती आहे. आता मात्र 12 मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज टीम आगाशी संघाला. सलामीर बॅटर मैदानामध्ये आहेत. इथे हा बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर पंच वळतात आपल्या दिशेला आणि इट्स वाईडचा इशारा देत असताना अगोदरच बॅलन्स आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि त्या कारणे आपल्याला निर्धाव चेंडू टाकण्याचं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी त्याच्या विपरीत घडते. टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाते. अवांतर जी धाव फलकावरती ऍड केली जाते. 16वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. 12-9चं इक्वेशन आहे. आणखीन एक खराब चेंडू. आधीच कर्जबाजारी त्याच उसना शेजारी अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी अशा पद्धतीने दिसते. 2 बॅक टू बॅक वाईड हाताळले आहेत हितेश रबाडाने. बॅलन्स कमी आहे परंतु ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव टाकेल त्या ठिकाणी अवांतर टाकले जातात. आता मात्र सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू राहिलेला आहे. कमबॅक झालाय. 2 फिल्डर या ठिकाणी थोडेसे अटॅकिंगच्या स्वरूपात जवळ घेतले गेलेले आहेत. संदीप जवळ आलाय, साहिल जवळ आलाय तर नक्कीच थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडल्यानंतर निश्चितच वैभव पाटीलला वाटलं होतं की थोडंसं चेंडू बाहेर निघेल परंतु तो आतमध्ये चेंडू आला. त्या कारणे थोडेसे बीट झाले आणि निर्धाव चेंडू पडलाय. इथेचा हा बॉल जबरदस्त टॅपच्या साडे खेळलेला फटका. या ठिकाणी आशिष चेंडूवरती वेगाने स्वार झाले होते परंतु फेकी केली नाही कारण तिथपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचले होते. 1 रन कंप्लीट केली गेली होती आणि 1 रन निशी धावफलक आपण पाहिलं तर 18 वरती जाऊन पोहोचलाय. अजून पाहायला गेलं तर 7 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी टीम आगाशी संघाला. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला हलक्या रीतीने ग्लान्स केला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं आणि 1 रन या ठिकाणी भेटू शकेल टीम आगाशी संघाला. 19वी धाव फलकावरती लगावली गेली. आता मात्र पाहायला गेलं तर अजून 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी टीम आगाशी संघाला. ओहो ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू. जी ख्याती आहे हितेची ती आज दिसत नाहीये. 3 अवांतर चेंडू टाकल्यात, 3 वाईड पडल्यात हितेच्या हातून. हा सुरेख चेंडू परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाला होताच परंतु जोडीलाच यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी बीट झालाय. त्या कारणे अवांतरची 1 धाव 22ची 1 रन धाव संख्येवरती ऍड होते. 21 धाव फलकावरती लगावले गेले आहेत. 8 मध्ये 4 ची गरज आहे. ऑन साइडला हिट केला होता चेंडू. फिल्डर चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये चौकार येतोय आणि हा विजयी चौकार अजय पवारच्या बॅटीत मिळतोय आणि टीम आगाशी आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये विजयी सलामी देतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम आगाशी. जेसीबी हार्ड लक परंतु एक संधी असणार आहे जेसीबी संघाला.